मंडळी, तुमच्यापैकी ज्यांना गोड खायला आवडत नाही त्याने देखील हे तवसाचे घारगे एकदा तरी चाखलेच पाहिजेत. इतके ते सुंदर लागतात. खमंग अशी वड्याची चव, त्यात गुळाचा हलका गोडवा आणि तवसाची अनोखी चव आणि सुगंध, यामुळे हे घारगे वेगळे ठरतात. हे वडे विशेषतः पितृपक्षात केले जातात. तुम्ही जर लाल भोपळा म्हणजे डांगर भोपळ्याचे घारगे खाल्ले असतील तर त्यापेक्षा हे खूप वेगळे लागतात. मोजके जिन्नस आणि अगदी सरळ पाककृती. हे घारगे पहिल्यांदा खाल्ले तेव्हा चव घेताच मी यांच्या प्रेमात पडलो. खरंच आपल्या पाकसंस्कृतीत किती वैविध्य आणि श्रीमंती आहे ना. प्रत्येक ऋतूनुसार आणि त्या त्या सणाला साजेल अशा शेकडो पाककृती आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. तवसाच्या घारग्यासारख्या अनेक पाककृती तर वर्षातून चक्क 1-2दाच बनतात. त्या प्रत्येक पाककृतीच्या जनकांना शतशः प्रणाम. आणि यासारख्या असंख्य पाककृती तुमच्या पुढे आणण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील.